महत्वाचा सन्मान केला जातोय. सन्मान आणि आदरणीय श्री अनंतरावजी थिटे साहेबांचा सन्मान स्वीकारावा हीच विनंती. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. सर्वप्रथम ज्या सामनाधिकाऱ्यांच्या अचूक निर्णयानंतर ही आज स्पर्धा यशाकडे वाटचाल केली त्या ठिकाणी आपण पंचांचा शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. या विभागाचे अध्यक्ष सागरजी तेलंगे आणि या ठिकाणी दादांच्या उपस्थितीमध्ये आपण पंचांचा सन्मान करतोय. या ठिकाणी सर्वप्रथम अजित सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. तर सन्मान केला जातोय तुमच्या नेतृत्वाचा, सन्मान तुमच्या अचूक निर्णयाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सामनाधिकाऱ्यांचा त्यांच्या अचूक निर्णयामुळे ही आज स्पर्धा यशाकडे वाटचाल केली आहे. त्यानंतर पुढील सन्मान दुसरे पंच सुजितजी सुर्वे सरांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण या विभागाच्या अध्यक्षांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करतो आहोत. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. सन्माननीय नंदू जाधव सरांचा ज्यांच्या माध्यमातून अचूक निर्णय करण्यात आला. मनोजी बामणे अर्थतंत्र विभागाचे उपाध्यक्ष त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण या ठिकाणी करतोय. कार्याध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सरांचा सन्मान केला जातोय. सन्मान स्वीकारावा हीच विनंती. या ठिकाणी या विभागाची कमिटी अर्थातच अध्यक्ष सागरजी तेलंगे, कार्याध्यक्ष मनोजी बामणे, सेक्रेटरी प्रवीणजी थिटे साहेब, त्यानंतर खजिनदार अनिकेतजी पोटपोडे, सहखजिनदार प्रणय लाड, सहसेक्रेटरी सुमित भोईर, सदस्य सुभाष जाधव, भूषण कोलटकर आणि सागर मारुस यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या दिशेने या ठिकाणी या. या ठिकाणी आपण मुख्य सन्मान या ठिकाणी आपण आपल्या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण दादांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. दादांचं पाठबळ नेहमीच या विभागाच्या पाठीशी राहिलं आहे. दादांच्या अफाट मेहनत आणि कष्टानंतर अर्थातच त्यांच्या मायेच्या हातानंतर आज ही स्पर्धा या ठिकाणी यशाकडे वाटचाल करते आणि यशाकडे वाटचाल केली देखील आहे. शुभ सन्मान करणार आहोत. सन्माननीय आदरणीय श्री महेंद्रदादा पोटपडे साहेबांचा, अर्थातच चेअरमन नवजीवन शिक्षण प्रसारण मंडळ खाम आणि सरपंच ग्रुप ग्रामपंचायत गोवे. तर या ठिकाणी सन्मान करतो एक नेतृत्वाचा, या ठिकाणी शुभ सन्मान करतो एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा सन्मान केला जातोय आदरणीय महेंद्रदादा पोटफोडे साहेबांचा. तर सेवेस इमान आपले कर्तृत्वासी नाते, खेळाडू हे घडवण्याचे स्वप्न आपले स्वप्न भरारी घेते. तर कंड राहू दे आपल्या हातून मानवतेची सेवा, रक्ताहून अमूल्य आपल्या कर्तृत्वाचा ठेवा. सुखदुःखाच्या जाणीवेला आपण अजरामर करता, अधीर झालो आम्ही आपल्या स्वागता करिता, अधीर झालो आम्ही आपल्या स्वागता करिता. शुभ सन्मान केला जातोय सन्माननीय आदरणीय श्री महेंद्रदादा पोटफोडे साहेबांचा. या ठिकाणी श्री स्वामींची प्रतिमा देऊन दादांचा शुभ सन्मान
या विभागाच्या वतीनं केला जातो आहे. सन्मान स्वीकारावा हीच विनंती. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. सन्माननीय श्री मनोजी थिटे सरांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. संघ व्यवस्थापक दोस्त इलेवन बाहे या टीमचे संघ व्यवस्थापक नितेश कोंडेला देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने चला. आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. या ठिकाणी शुभ सन्मान करतोय सागर मालुसरे यांच्या शुभ हातानं सन्माननीय आदरणीय श्री मनोजी थिटे साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. तर सन्मान करूयात एक जबरदस्त व्यक्तिमत्वाचा. या ठिकाणी सन्मान करतोय सन्माननीय आदरणीय मनोजी थिटे साहेबांचा. सन्मान स्वीकारावा हीच विनंती. धन्यवाद साहेब सन्मान स्वीकारल्याबद्दल. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. त्यानंतर सन्मान्य नितेशजी कोंडे अर्थातच संघ व्यवस्थापक आराध्या इलेक्ट्रिकल स्थानकाने संघाची व्यवस्थापकाची भूमिका खूप महत्त्वाची पार पाडली आहे. नितेश कोंडेनं शुभ सन्मान करण्यासाठी सुभाष जाधवच्या शुभ हातानं या ठिकाणी आपण नितेश कोंडेचा शुभ सन्मान या ठिकाणी करतो आहोत. सन्मान स्वीकारावा हीच विनंती. तर सन्मान तुमच्या कर्तृत्वाचा, सन्मान तुमच्या रसिकतेचा सन्मान केला जातोय. तुमच्या जबरदस्त खेळाचा सन्मान केला जातोय. एका संघ प्रशिक्षकाचा या ठिकाणी सन्मान स्वीकारा हीच विनंती. धन्यवाद. त्यानंतर पुढील सन्मान सन्माननीय आदरणीय सुनीलजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान प्रवीणजी थिटे साहेब यांच्या शुभ हातानं आपण या ठिकाणी करतोय. शुभ सन्मान करतोय. सन्मान स्वीकारावा हीच विनंती. मुख्य अतिथी कक्षावरती मान्यवर उपस्थित आहे. त्याचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर आपण पुढील सन्मान या ठिकाणी करतोय सन्माननीय आदरणीय श्री क्रिकेटवरती अतोनात तर क्रीडा क्षेत्रामध्ये अतोनात प्रेम करणारे एक प्रगतशील शेतकरी म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो असे लिंबाजी थिटे यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. कपिलजी भामरे यांच्या शुभ हातानं या ठिकाणी सन्मान करूयात सन्माननीय आदरणीय लिंबाजी थिटे साहेबांचा. तर सन्मान केला जातो तुमच्या कर्तृत्वाचा, सन्मान करूयात तुमच्या रसिकतेचा, सन्मान एक क्रिकेटवरती आतोनात प्रेम करणाऱ्या एका व्यक्तिमत्वाचा सन्मान स्वीकारावा ही विनंती. धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारलात. त्यानंतर पुढील सन्मान प्रकाश सुटे यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. त्याचा शुभ सन्मान करण्यासाठी सुमित भोईर शुभ हातानं आपण या ठिकाणी सन्मान करतोय. सन्माननीय आदरणीय संदेशजी गायकवाड साहेब आपणास देखील विनंती राहील की आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने चला. आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. एक जबरदस्त व्यक्तिमत्व या ठिकाणी शुभ सन्मान आपण करतो आहोत. या ठिकाणी संदेशजी गायकवाड साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी अनिलजी पोटपडे साहेब अनिकेत पोटपडे साहेब यांच्या शुभ हाताने या ठिकाणी संदेशजी गायकवाड साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. या ठिकाणी सन्मान आपण करूयात एक नेतृत्वाचा, सन्मान करूयात एक सामाजिक कार्यकर्ता अर्थातच समाजातील प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व करण्यामध्ये आतोनात प्रेम करणाऱ्या एका जबरदस्त व्यक्तिमत्वाचा सन्मान करतोय सन्माननीय संदेशजी गायकवाड साहेबांचा. धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय आदरणीय अर्थातच आराध्या इलेक्ट्रिकल धानकान या संघाचे सन्माननीय संघ मालक श्री सन्माननीय संघ मालक सूरजजी कचरे साहेब यांचे बंधू सन्माननीय सूरजजी कचरे साहेबांचा सन्मान सन्माननीय महेंद्रदादा पोटपडे यांच्या शुभ हातानं आपण या ठिकाणी करतो आहोत. ज्यांच्या माध्यमातून अर्थातच आराध्या इलेक्ट्रिकल धानकान या संघ पुरस्कृत करण्यात आला. आराध्या इलेक्ट्रिकल धानकान या संघाचे सन्माननीय संघ मालक सुजितजी कचरे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. अविनाशजी कानेकर आपणास विनंती करतोय आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने या. आपला देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. आपल्या माध्यमातून या ठिकाणी आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. त्यानंतर पुढील सन्माननीय आदरणीय अविनाशजी कानेकर
ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये संघ पुरस्कृत करण्यात आला. अर्थातच सेमीफायनलमध्ये संघाला निसटता पराभव मिळाला तरी देखील दरवर्षी पहिल्या पर्वापासून ज्या व्यक्तिमत्वानं आम्हाला साथ देऊन पहिल्या पर्वापासून या विभागामध्ये टीम घेतली, एक जबरदस्त व्यक्तिमत्व अविनाशजी कानेकर साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी महेंद्रदादा यांच्या शुभ हातानं या ठिकाणी करतोय. तर सन्मान करूयात एक दानशूर व्यक्तिमत्वाचा, सन्मान तुमच्या कर्तृत्वाचा, सन्मान तुमच्या जबरदस्त खेळाडू वृत्तीचा या ठिकाणी सन्मान करतोय. आर्या डेअरी फार्म देवकानी या संघाचे सन्माननीय संघ मालक अविनाशजी कानेकर साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. तर सन्मान स्वीकारावा हाच विनंती. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी याला सन्मान स्वीकारा. त्या स्पर्धेमध्ये आपला संघ पुरस्कृत झाला. पुढे देखील असं सहकार्य आपण करत राहाल ही अपेक्षा. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाईव्ह टेलिकास्ट केलं गेलं, ज्यांच्या माध्यमातून आमचा आवाज हे संपूर्ण छायाचित्रीकरण टिपलं गेलं लाईव्ह स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून AK स्पोर्ट्स या वाहिनीवरती आपण पाहिले, असे अविनाश कसरेकर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या दिशेने या. आपला या ठिकाणी शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. AK स्पोर्ट्स लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण केलं गेलं त्यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करतोय. ज्यांची अचूकता, त्यांची लाईव्ह प्रक्षेपणामध्ये आपली क्लिअरिटी, त्यांची भेदकता सन्मान्य मनोजी बामणे सरांच्या शुभ हातानं अर्थात या विभागाच्या कार्याध्यक्षकाच्या नेतृत्वाखाली आपला शुभ सन्मान केला जातोय. सन्मान स्वीकारावा हीच विनंती. त्यानंतर या ठिकाणी आपण शुभ सन्मान घेणार आहोत. ज्या उन्हाच्या छायापासून आपल्या सर्वांना वाचवलं, आपण व्यासपीठावरती ज्या विराजमान आहोत, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं, असे सुदेखणं आयोजन ज्यांच्या माध्यमातून केलं, असे डेकोरेटर्स शैलेश सानपचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आपला शुभ सन्मान सुभाष जाधवच्या शुभ हातानं या ठिकाणी आपण शैलेश सानप यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन या ठिकाणी करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केले गेलं. हे व्यासपीठ ज्यांच्या माध्यमातून बनवलं गेलं. धन्यवाद साहेब, सन्मान स्वीकारलात. सन्मान्य किशोरजी कानेकर साहेब, आपणास देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने चला. किशोरजी कानेकर साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी नेटवर्कची सुविधा आम्हाला दिली गेली. सन्मान्य किशोरजी कानेकर साहेब, आपण देखील या ठिकाणी या. त्यानंतर या मंचावरती मी आमंत्रित करतोय दोस्ती इलेव्हन बाह्य संघाचे सन्माननीय संघमालक श्री संतोषजी थिडे साहेब, श्री प्रदीपजी गोविलकर साहेब, त्यानंतर विजयजी नागती साहेबांना देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने या ठिकाणी यायचं आहे. तदनंतर वागेश्वर वॉरियर्स या संघाचे सन्माननीय संघमालक श्री निखिल शेठ भोईर, तदनंतर श्री प्रशांत शेठ भोईर यांना देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने या. त्यानंतर ज्ञानाई अनन्य वॉरियर्स कोलाड या संघाचे सन्माननीय संघमालक सिद्धेजी इंदुलकर आणि विनयजी लाड साहेबांना देखील विनंती करीन की आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने चला. मला वाटतं संघमालक कोणी या ठिकाणी उपस्थित नाही आहे. त्यांचा शुभ सन्मान आपण तदनंतर त्यांच्या घरी जाऊन देखील करणार आहोत. कोणाचा शुभ सन्मान या ठिकाणी राहणार नाही आहे. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सहकार्य झालंय, शुभ सन्मान साऱ्यांचाच होणार आहे. त्यानंतर आपण सन्मान या ठिकाणी सर्वांशी झालेत. आपण या ठिकाणी
प्रत्येक टीम मधनं एक प्रत्येक टीम यांचं घे तू नाही ना प्रत्येक टीमचं आहे ना हे बरोबर आहे प्रत्येक टीमचं आहे हां त्याच्यापासून या ठिकाणी या आयोजनामध्ये आणि नियोजनामध्ये ज्यांची मोलाची साथ लाभली ना असा त्यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी या विभागाच्या कमिटीचा अर्थातच ज्यांच्या माध्यमातून या विभागाची स्थापना करण्यात आली ज्यांच्या एकीमुळं आज ही स्पर्धा आज या ठिकाणी साकार करण्यात आली आहे ना त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. सर्वप्रथम सन्मान ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांच्या कर्तृत्वाखाली ही स्पर्धा साकार करण्यात आली आहे असे विभागाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय सागरजी तेलंगे साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यांचा शुभ सन्मान महेंद्र दादाजी यांच्या शुभ हाताने या ठिकाणी आपण करणार आहोत. त्या ठिकाणी मी विनंती करतो की साऱ्यांचा शुभ सन्मान एकदाच करूयात. या ठिकाणी मनोजजी भामणे सर, प्रवीणजी थिटे साहेब, अनिकेतजी पोटपळे साहेब, प्रणयजी लाड साहेब, त्यानंतर कपिलजी भामणे साहेब, सुभाजी जाधव साहेब, भूषणजी कोलटकर साहेब, त्यानंतर सागरजी मालुसरे साहेब. आपण साऱ्यांनीच या ठिकाणी साऱ्यांना पटलं मागे न हटलं बघून पुढे जे तटलं बघून त्यांची कामाशी ख्वाती आभाळ हो शुक्र विचार धनकड बोलादी मनकड तरुण पिढीला साधा माणूस साधा पका इरादा चहू कडे गाजा वाजा चहू कडे गाजा वाजा. सुबोध भैर याला मी विनंती करतो की आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने चला. त्यानंतर प्रणय लाड, विनय लाड आपण देखील या वरती या. आपल्या सर्वांच्या निदर्शनाखाली सर्वांच्या अफाट मेहनत आणि कष्टानंतर आज ही स्पर्धा या ठिकाणी साकार करण्यात आली आहे. या ठिकाणी आपण सन्मानित करीत आहोत संपूर्ण विभागाच्या एकीला या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. या विभागाचा स्थापना करणाऱ्या आणि या विभागाला पुढे घेऊन चालणाऱ्या कमिटीचा शुभ सन्मान दादांच्या शुभ हाताने आपण या ठिकाणी करतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. या ठिकाणी चांगलं आयोजन चांगलं नियोजन या ठिकाणी खाम क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आलंय. निश्चितच त्यानंतर आपण या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या समारंभाकडे या ठिकाणी वळूयात.
या ठिकाणी आपण बक्षीस वितरण सोहळा सर्व मान्यवरांच्या निदर्शनाखाली आपण या ठिकाणी करतोय. सर्वप्रथम या स्पर्धेची वैयक्तिक बक्षीस, अर्थातच या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम बक्षीस क्षेत्ररक्षण ज्या खेळाडूनं चांगलं केलं, क्षेत्ररक्षण करत असताना आपला घाम मैदानाच्या आतमध्ये गाळला आणि जबरदस्त कॅचेस ज्या खेळाडूनं पकडल्या, असा या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा हकदार अगदी मयुरेश काराळे ठरलाय. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा हकदार अगदी मयुरेशला विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती या. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण सर्व मान्यवरांच्या शुभ हाताने या ठिकाणी बक्षीस वितरण केले जाईल. मयुरेशला विनंती करतोय की आपण या ठिकाणी या. मयुरेश या ठिकाणी उपस्थित नाही आहे. मी दौलत गायकरला विनंती करतो की आपण वरती या आणि मयुरेशचं पारितोषिक या ठिकाणी घ्या. सर्वोत्कृष्ट गोलंदाज, माफ करा, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण देतो आहोत. अर्थातच एक सन्मानाची ट्रॉफी आणि तदनंतर त्या खेळाडूला कॅश प्राईजच्या स्वरूपात 2000 रुपये दिले जातील. कॅश प्राईज आणि या ठिकाणी ट्रॉफी देऊन त्याचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा हकदाराचा सन्मान आपण करतोय. त्यानंतर पुढचा खेळाडू ज्या बॅटरनं बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग केली, आपल्या संघाला सेमी फायनल पर्यंत पोहोचवलं. बॅटिंग करत असताना ज्या खेळाडूनं आपल्या आग ओकणाऱ्या बॅटिंगनं सर्व गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं, असा ज्या खेळाडूनं अगदी अवघ्या 10 धावानं ज्या खेळाडूचं शतक हुकलं, 90 धावा 4 शतकाच्या मॅच मध्ये ज्या खेळाडूनं बनवल्या, 163 रन संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने बनवल्या, असा अरविंद चिकणे ठरलाय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा हकदार. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा हकदार आपण अरविंदला देतोय. अर्थातच ही ट्रॉफी आणि रोख रक्कम आपण 5000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपण त्याला देणार आहोत. काय बॅटिंग केली, 5 शतकाची मॅच असती तर शतक झालं असतं. या विभागाच्या इतिहासातील सर्वाधिक वैयक्तिक खेळी जर कोणत्या खेळाडूने केली असेल ना, तर ते नाव आहे अरविंद चिकणे. 90 धावा अगदी बॅटिंग करत असताना त्याने बनवल्या. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये 163 धावा ज्या खेळाडूने बनवला, अरविंद चिकणे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, ज्या गोलंदाजानं वेगावरती स्वार होऊन अचूकतेनं भेदकतेने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. गोलंदाजी करत असताना अनेक बॅटरचे ज्याने ट्रिपले उद्ध्वस्त केले, असा धाकसू सुपर किंग्स आणि अर्पण इंटरप्राइजेस संघाचा अक्षय हिलम ठरलाय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा हकदार. जबरदस्त गोलंदाजी करत असताना अनेक बॅटरना थांबवण्याचं यश ज्याला आलं, असा अक्षय हिलम या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. त्याला विनंती करतोय की आपण या ठिकाणी या गोलंदाजाचा हकदार त्याला आपण देतोय. अगदी ट्रॉफी आणि कॅश प्राइज 5000 रुपये या ठिकाणी त्याला दिले जाईल. मान्यवरांच्या शुभ हातानं या ठिकाणी आपण त्याला बक्षीस वितरण करतोय. त्यानंतर वैयक्तिक बक्षिसांमध्ये सर्वाधिक महत्वाची ट्रॉफी, ज्या बॅटरनं जबरदस्त बॅटिंग करत असताना आपल्या संघाच्या विजयामध्ये जबरदस्त बॅटिंग केली, आपल्या संघाला अंतिम विजयापर्यंत घेऊन गेला, तसा धूमचक्री वेग ज्याच्या पायात आणि आग ओकणारी बॅटिंग जो करतो, जबरदस्त गोलंदाजी देखील ज्याने केली, असा संघाचा नेतृत्ववान खेळाडू, या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, अर्थातच मालिकावीराचा हकदार सुमित भोईर ठरलाय या स्पर्धेचा मालिकावीराचा हकदार. सुमित भोईर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. काय बॅटिंग केली, संघाला फायनल पर्यंत नेण्याची कामगिरी अर्थातच ज्या खेळाडूने केली, असा सुमित भोईर या स्पर्धेचा मालिकावीर. सुमितला सर्वच मान्यवरांच्या हाताने हा पुरस्कार दिला जाईल. अर्थातच आग ओकणारी बॅटिंग,
लाजवाब गोलंदाजी, जबरदस्त क्षेत्ररक्षण ज्यानं केलं आणि धाकसूत सुपर किंग संघ आणि अर्पण एंटरप्राइज संघाचं नेतृत्व करत असताना ज्या खेळाडूनं स्पर्धेमध्ये फायनलपर्यंत घेऊन गेला, एक बॉल 6ची गरज असताना चौकार देखील ठोकला, षटकार थोड्याशा मार्जिनानं हुकला. या स्पर्धेमध्ये पुढील वाटचालीसाठी तुला लाख लाख शुभेच्छा राहतील. त्यानंतर या ठिकाणी मुख्य बक्षीस अर्थातच या स्पर्धेचा रनर आणि विनर या ठिकाणी आपण घेतोय. या स्पर्धेचा रनरअप अर्थातच या संघेचा उपविजेता या स्पर्धेचा धाकसू सुपर किंग आणि अर्पण एंटरप्राइजेस संघ या स्पर्धेचा 2 दिवसाच्या स्पर्धेमध्ये फायनल पर्यंत मजल मारली. अगदी जेव्हा हा संघ बांधण्यात आला ना तेव्हा म्हटलं होतं हा संघ वीक आहे, परंतु या संघाने फायनल पर्यंतचा प्रवास अचूकतेने आणि भेदकतेने केला. मैदानामध्ये घाम गाळला आणि अफाट कष्टाने मेहनत करत फायनल पर्यंत ते दाखल झाले. या स्पर्धेचा उपविजेता संघाच्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली अर्थातच सुमित भोईरच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सुमित भोईरच्या नेतृत्वाखाली दुसरी फायनल मध्ये प्रवेश केला, परंतु निसटत्या पराभवाला पार सामोरे जावं लागलं. या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण या ठिकाणी ट्रॉफी देतोय. कर्णधार तर कर्णधार कसा असावा तर सुमित भोईर सारखा असावा, संघाची धुरा खांद्यावर घेऊन चालणारा असावा, आपल्या संघाच्या विजयामध्ये स्वतःला झोकून देणारा असावा. तर कर्णधार हा सुमित भोईर सारखा असावा. या ठिकाणी फायनलचं पारितोषिक देण्याआधी ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली ना ते या ठिकाणी उपस्थित राहू शकणार नाही आहेत. सन्माननीय आदरणीय प्रमोददादा म्हस्कर या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत काही कारणास्तव, परंतु या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य त्यांचं राहिलं. पूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली त्यांची कमी या ठिकाणी खूप आम्हाला भासते आहे, परंतु दादांचा सन्मान आम्ही त्यांच्या घरी जाऊन देखील करू. परंतु दादांनी या स्पर्धेसाठी आपलं मोलाचं सहकार्य राहिलं. त्यांचा देखील माझा आवाज जर ते लाईव्ह पाहत असेल, प्रक्षेपण पाहत असेल तर माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या दातृत्वाखाली आज ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करते. धन्यवाद दादा. त्यानंतर या स्पर्धेचा अंतिम विजयी, या स्पर्धेचा खाम प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वाचा अंतिम विजयी, तर विजयाचे शिल्पकार, या स्पर्धेचा अंतिम विजय, द चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, who will be the champion, the champion हा संघ अंतिम विजयी संघ ठरलाय. आराध्या इलेक्ट्रिकल जानकन या संघ अंतिम विजयी संघाचं चॅम्पियन या संघाचं या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. कर्णधाराच्या नेतृत्वाखाली अर्थातच नरेशच्या नेतृत्वाखाली अंतिम विजयी झालोत. निश्चितच विजयाचे शिल्पकार हे खेळाडू आहेत. चॅम्पियनची ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये. अंतिम विजयी सन्माननीय आदरणीय सूरजजी कचरे साहेब यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत करण्यात आला. धन्यवाद. सर्वच मान्यवर या ठिकाणी या मंचावरती उपस्थित राहिले. आपल्या नेतृत्वाखाली आपल्या उपस्थितीमध्ये आज ही स्पर्धा साकार करण्यात आली. मी या ठिकाणी समालोचन केलं. माझ्या माध्यमातून जर काही कोणाला अपशब्द निघाले असतील, काही चुकी झाली असेल तर या ठिकाणी माफी मागतोय. आणि आज ही स्पर्धा या ठिकाणी संपली. या स्पर्धेचा अंतिम दिवस आज या ठिकाणी संपला. अगदी खाम क्रिकेट असोसिएशनचं 3रं पर्व या ठिकाणी समाप्त झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो.